नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर हुकुमाची राणी या मालिकेच्या नवीन भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे इंद्राला कॉल आलेला असतो आणि त्याला इकडे जॉबही लागलेली असते। आता इकडे हीच खुशी त्याला खूप झालेली असते। समोरून इकडे राणी जी असते ती आता इकडे फुलं घेऊन येत असते। आता इकडे समोर राणीला पाहिल्याबरोबर इंद्रा तिला उचलतो आणि एकदम गोल गोल फिरवत असतो। इकडे राणीला काही समजतच नसतं की नेमकं एवढे सर खुश का आहेत। ती विचारण्याचा प्रयत्न करते, पण आता इकडे इंद्रा काही भानावर नसतोच। त्याला फक्त त्याची खुशी सेलिब्रेट करायची असते। आता इकडे त्यावर ती बोलते, काय हो सर, काय झालं, इतके तुम्ही का खुश आहात। आता इकडे त्यावर तो बोलतो, अगं राणी, तुला माहिती आहे का मला जॉब लागली आहे, जॉब। आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती खुश होते, पण नंतर तो बोलतो, पण मात्र मला जॉब करण्यासाठी दिल्लीला जावं लागेल। आता हे ऐकल्याबरोबर एकदम तिला तर काही समजतच नाही काय बोलावं आणि काय नाही। ती एकदम गप्पच बसते आणि आता इकडे ती मनातल्या मनात बोलत असते, सर मी आता इकडे तुम्हाला कसं सांगू माझ्या मनातलं। तुम्ही जर माझ्या समोर नसला तर मला काही सुचतच नाही, मला काही कळतच नाही। जर तुम्ही दिल्लीला गेले तर मी काय करेल। आता ती ही सगळं काही विचार करत असते। इकडे त्यावर तो बोलतो, काय ग राणी, काय झालंय, तू खुश नाही आहेस का मला जॉब लागली आहे म्हणून। अगं जरा प्रॅक्टिकल विचार कर की। आता इकडे त्यावरती बोलते, सर मी तुम्हाला एक विचारू, मी येऊ का तुमच्यासोबत। आता असं म्हटल्याबरोबर इकडे इंद्रा बोलतो, अगं राणी तू हे काय हट्ट करतेस आणि असं काय बोलतेस तू। हे बघ आता ना आपल्याला प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे, इमोशनल नाही। आणि आबांचं आईचं काय, तू त्यांना सांभाळायला नकोय का इथे। आता इकडे त्यावरती बोलते, हो सर मलाच काय, इकडे मॅडम आणि आबांना सुद्धा हे आवडणार नाही की तुम्ही जॉबसाठी दुसरीकडे जाल म्हणून। मी काय म्हणते, तुम्हाला इथेच नाही का एखादा चांगला जॉब मिळणार। आता इकडे ती हे सगळं बोलत असते कारण तिचं खूप मन दुखत असतं। पण आता इकडे दुसरीकडे विक्रांत हे सगळं काही वरून बघतो, म्हणजे त्यांची खुशी। तितक्यातच आता इकडे राणी एकदम रडायला लागते। आता इकडे इंद्रा बोलतो, अगं राणी तू हे काय करतेस आणि तू रडत वगैरे आहेस। आता इकडे ती काही गप्प बसत नसते। समोरून मालती आणि आबा येत असतात। आता इकडे ते आल्याबरोबर इकडे आबा बोलतात, काय रे तुम्ही काय करता इथे। आता इकडे त्यावर तो बोलतो, काही नाही आबा, मी राणीला खुशखबरी सांगत होतो। आता असं म्हटल्याबरोबर इकडे मालती बोलते, काय रे कसली गुड न्यूज। आता इकडे त्यावर तो सांगतो, अगं आई मला ना जॉब लागलाय। आता असं म्हटल्याबरोबर इकडे सगळेच खुश होतात आणि आता इकडे त्यावर तो बोलतो, आणि एक महत्त्वाचं म्हणजे मी तो जॉब इथे म्हणजे घरी बसून सुद्धा करू शकतो। आता असं ऐकल्याबरोबर इकडे राणीचं तोंड उघडच राहतं, कारण इकडे त्याला म्हणजे तिला इंद्राने सांगितलं होतं की दिल्लीला जावं लागेल। आता इकडे त्यावर आबा बोलतात, वा वा वा, सगळं छान, आता आपली राणीसुद्धा ॲडव्होकेट होणार आणि इंद्रासुद्धा आता इकडे त्याच्या जॉबला लागणार। आता इकडे त्यावर ते बोलतात, आता काहीतरी गोडधोड करा मालती। आता इकडे मालती बोलते, बरं ठीक आहे। आणि आता इकडे ते दोघंही आतमध्ये जातात। इकडे इंद्रा त्यांच्या पाया वगैरे पडतो। आता इकडे राणी बोलते, काय हो सर, म्हणजे तुम्ही मला खोटं बोललात। आणि आता इकडे तो तिची मजा घेत असतो। तर आता इकडे विक्रांत आणि उर्मिला जी असते ती आता इकडे यांच्या बर्बादीचं सगळं काही सेलिब्रेशन करत असते, म्हणजे त्यांचं पुन्हा प्लॅनिंग चालू झालेलं असतं। तर आता इकडे मालती आणि आबा निघाले, म्हणजे आता इकडे आबा तिथे बसून असतात बाहेर खुर्ची टाकून, आणि त्यांना म्हणजे त्यांचं खूप डोकं दुखत असतं। आता इकडे ते विचार करत असतात की एकदा मंदिरात गेलं की प्रसन्न वातावरण पाहून माझं डोकं बसेल, आणि म्हणून आता इकडे ते मालतीला बोलतात, झालंय का मालती, चला लवकर जावं लागेल। आता इकडे मालती पूजेचं सगळं काही साहित्य घेऊन येते आणि राणीला हाका मारताना बोलते, राणी आम्ही आता इकडे मंदिरातून येतोय आणि हे बघ आम्ही यायच्या आधी ना सगळं काही काम झालेलं पाहिजे, आणि हा हाताचा वगैरे बहाणा आता मला चालणार नाही, म्हणून सगळं काही व्यवस्थित करून ठेव। आणि हो, मेन म्हणजे इंद्रा त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे, त्याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही। आता इकडे ती बोलते, बरं ठीक आहे, आणि आता इकडे हे सगळे निघून जातात। आता इकडे राणी डोकं चालवते की हीच चांगली संधी आहे, माझ्या मनात जे काही पण आहे ते सरांना आत्ताच्या आत्ता सांगावं लागेल, पण कसं करू। आता इकडे ती डोक्यात म्हणजे ती आयडिया सुचवते की मोबाईलमध्ये एखादं छान मस्त इकडे रोमॅन्टिक गाणे लावायचं आणि इकडे टोंगळावर बसून सरांना प्रपोज करायचं। आता ती हेच करते, म्हणजे इकडे मोठ्या आवाजात ती चांगलं गाणं लावते आणि टोंगळावर बसते आणि एकदम डोळे मिटते। तर आता इकडे ती आय असं म्हणणार तर समोरून येते रत्ना काकी। आता इकडे ती बोलते, माफ कर ग राणी, तू मला आई म्हण क, आणि मी तुला खूप त्रास दिलाय ना, तुला मॅडम म्हणायला लावलं। आता इकडे ती एकदम आश्चर्यचकितच होते, तिला समजतच नाही समोरून रत्नाई कशा काही आल्यात, कारण तिला तर इंद्रा यायला हवा होता। इकडे इंद्रा हेडफोन टाकून त्याचं काम करत असतो। आता इकडे मालती काकी म्हणजेच इकडे रत्नाई बोलत असते, माफ कर ग राणी, आणि त्यांचं असं सगळं काही बोलणं होतं, आणि ती बोलते की बरं ठीक आहे मी निघून जाते। आता इकडे राणी बोलते की बरं झालं रत्ना आई आल्या त्या, जर मालती मॅडम वगैरे आला असतं तर किती मोठा गोंधळ झाला असता। आता इकडे ती विचार करते दुसऱ्या प्लॅनबद्दल की नेमकं काय करावं। तिला आठवतं की गोट्याने सांगितलेला प्लॅन, आणि म्हणून तिकडे ती विचार करते की आता हाच प्लॅन बेस्ट आहे।
तर आता इकडे मालती इंद्रासाठी देवीकडे प्रार्थना करत असते, इकडे आबा राणीसाठी. आता हे बघून इकडे मालती बोलते की तुम्हाला काही कामधंदे नाही आहे का हो. आता इकडे त्यांचे परत भांडणं चालू होतात. इकडे आबांना चक्कर येत असते, पण आता इकडे ते दुर्लक्ष करतात आणि आता इकडे आबा बोलतात, हे बघा मालती, मला ना आता इकडे सगळ्यांसमोर इकडे भांडणं नको आहे. आता इकडे यांचं असं सगळं काय भांडण चालूच असतं. तर आता इकडे राणी म्हणजेच इंद्राची वाट बघत असते. तितक्या तिथे इंद्रा येतो. आता इकडे तो त्याचा लॅपटॉप घेऊन आलेला असतो. इकडे ती बोलते, काय हो सर, तुम्ही जायच्या आधी मला सांगायचं ना कुठे जातात म्हणून, मी किती काळजी करत होते. आता इकडे त्यावर तो बोलतो, अगं हो, माझं ना जस्ट कुरिअर आलं होतं आणि तो त्याचा फोन आला म्हणून मी तुला काही सांगू शकलो नाही, म्हणून मी घाईघाईने गेलो. आता इकडे त्यावरती बोलते, सर हा लॅपटॉप तुम्ही आणलाय. आता इकडे त्यावर तो बोलतो, नाही नाही मी नाही, त्या कंपनीवाल्याने दिलाय. आता इकडे त्यावरती बोलते, आता तर तुम्ही कामाला जोमाने लागलाल ना. आता इकडे त्यावरती बोलतो, हो हो मग. आता इकडे ती विचारच करत असते, म्हणजेच जे काही तिच्यासोबत झालंय ते. आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो, काय करा आणि काय झालंय, कसला विचार करतेस, मला सांग काय झालंय ते. आता इकडे ती बोलते, नाही नाही, जर तुम्हाला सांगितलं तर मग मज्जा कशी उरणार ना. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, काय म्हणजे काय झालंय काय. आता इकडे त्यावरती बोलते, नाही नाही सर, काही नाही, मी माझ्या केसबद्दल विचार करत होते, मला समजत नाही आहे ना ती कशी सॉल्व्ह करायची. आता इकडे त्यावर बोलतो, काय कमालच आहे, तुला येत नाही म्हणजे, आणि मला सांग बरं. आता इकडे ती नकार देत असते. आता हे पाहून इकडे तो बोलतो, असं काय करतेस, आता तू माझ्यापासून गोष्टी लपवणार आहेस. आता एक काम कर, आता ना मला जर म्हणजे मी काही प्रॉब्लेममध्ये अडकलो ना, मी तुला काहीच सांगणार नाही. असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, काही पण हा सर, आता इकडे तुम्ही लहान मुलासारखं हट्ट करू नका. आता इकडे त्यावर तो बोलतो, बरं ठीक आहे, मग ॲटलिस्ट तू लिहून तर दाखवू शकतेस ना, मला कळेलच नेमकं काय आहे आणि काय नाही. आणि तोच आतमध्ये चालला जातो. आता इकडे ती डोकं लढवते आणि आता इकडे ती विचार करते की जे लाकडं आहे त्यावर ती कोरते, म्हणजे तिला सांगण्याचा तर काही प्रश्न सुटणार नाही. इकडे इंद्राला ते बघूनच कळेल तिच्या मनामध्ये काय आहे ते. आणि म्हणून तिकडे ती लाकडं घेते आणि त्याच्यावर आय लव्ह यू असं कोरत असते. तितक्यातच समोरून मालती आणि आबा येतात. आता इकडे ते आल्याबरोबर एकदम ती पदराने ती झाकते लाकडं. आता इकडे त्यावर मालती बोलते, काय ग काय झालं, आणि इतकी लाकडं घेऊन काय करतेस तू. आता इकडे ती कसं बसा बहाणा बनवते, म्हणजेच ती बोलत असते की इकडे कुत्रे आले होते आणि त्यांना हकलण्यासाठी हे कुत्रे म्हणजेच हे लाकडं आणले. आता इकडे त्यावर मालती बोलते, बरं ठीक आहे, मग इकडे एवढे सारे लाकडं. आता इकडे त्यावरती बोलते, हो हो, म्हणजे एक मारल्यावर मग दुसरं लागेल नाही का हाताशी. आता कसं बसं ती बहाणे बनवते आणि त्यांना तिथून घालवते. तर आता इकडे तितक्यातच इंद्रा तिला हाका मारतो. ती आता इकडे विचार करते, किती भास होतोय मला इंद्रा सरांचा. आता इकडे लगेचच तिथे इंद्रा सुद्धा येतो. आता इकडे ती विचार करते, भास तर होतच होता, पण आता इकडे समोर सुद्धा इंद्रा सर दिसतंय. आता म्हणून तिकडे ती तिच्या कामात व्यस्त होते. आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो, अगं काय राणी, अगं माझं वॉलेट दिसलं का तुला, मी तुला किती वेळचा हाका मारतोय. आता इकडे त्यावरती बोलतो, अहो सर ते काय तुमच्या कपाटात पॅन्टच्या खालीच आहे आणि जा तिथेच आहे तुमचं. आणि आता इकडे ती विचार करते की आता जर हे इंद्रा सरांनी बघितले असतं ना, अजून गडबड झाली असती. आणि आता इकडे ती तिचं काम पुन्हा करत असते. तर आता प्रेक्षकांनो, आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे राणी जी असते ती आता इकडे लाकडांवर कोरून ठेवते तिच्या मनातलं, म्हणजेच तिच्याबद्दलचं प्रेम, आणि इंद्राला ती सगळं काही सांगणार असते. तर प्रेक्षकांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.